या आठवड्यामध्ये वाळू धोरण हे मंत्रिमंडळासमोर जाईल आणि ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही आणि ज्या ठिकाणी आम्हाला ईसीची परवानगी मिळाली आहे, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळाला आहे, त्या ठिकाणी वाळूघाट लिलाव होतील। घरकुलांना 5 ब्रास रेती देण्याचाही मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी घेतलेला आहे। तर त्याचाही तरतूद आम्ही करणार आहोत। एकंदरीत जेवढी मागणी आहे तेवढी पुरवठा होईल असं वाळू धोरण आपण तयार करतो आहे। सोबतच एम सँड धोरण येत आहे, जे जे दगडखाणीवरनं तयार केलेली वाळू, जी वाळूचे क्रेशर्स मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही यांना प्रमोट करतो आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाळू तयार करणारे क्रेशर, स्टोन क्रेशर, ज्यातनं वाळू तयार होईल मोठ्या प्रमाणावर, त्यामधून मग ही जी रिव्हर सँड आहे याची मागणी कमी होईल आणि त्यामुळं मोठ्या 2 वर्षामध्ये वाळूचं जे मागणी आणि सप्लाय याच्यामधला डिमांड आणि सप्लायमधला जो काही फरक आहे तो दूर होईल। मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता स्टोन क्रशर लागणार आहे, त्यातून वाळू तयार होणार आहे। आज कुठल्या विषयावर तुम्ही बैठक घेता? उन्हाळा तापायला लागलेला नागपूर शहरातला पाणी पुरवठा नागपूर जिल्ह्यातला याबाबत बैठक। नागपूर जिल्हा, नागपूर शहरामध्ये आम्ही या ठिकाणी वॉटर स्केअरसिटीची बैठक घेतो आहे। कालही मी एक बैठक घेतली, परवा एक बैठक घेतली आणि या बैठकीतनं नागपूर शहराला पुरेसा पाणी मिळेल आणि जिल्ह्यामध्ये कुठे टँकर लावण्याची परिस्थिती येणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे। एक 37 कोटीचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि नागपूर शहरामध्ये 22 तारखेला मी पुन्हा एकदा शहराची बैठक घेणार आहे आणि यातनं नागपूर जिल्हा, अमरावती जिल्ह्याची पाणी टंचाई दूर करण्याचा आणि अमरावती जिल्ह्याचाही पाणी टंचाई आराखडा मी मंजूर केला आहे। त्यामुळे दोन्ही जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याचा जे टंचाई येणार नाही, स्केअरसिटी होणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे। संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे काँग्रेसच्या वाटेवर होते, अहमद पटेल यांच्याशी त्यांची दिल्लीत भेटही झाली होती। अहमद पटेल आज ते सांगायला नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की भेट सुद्धा झाली होती पहाटेच्या वेळेला दिल्लीत। या राज्यामध्ये विकासाचे खूप प्रश्न शिल्लक आहेत। संजय राऊतांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचं काही लक्ष नाही, माझे काही लक्ष नाही, कारण आता जनतेला विकास पाहिजे आहे आणि त्यामुळे आमच्यासमोर प्रायोरिटी आता पॉलिटिकल प्रश्नाची नाही आहे, राजकीय सरबत्तीची नाही आहे। आमच्यासमोर प्रायोरिटी आहे की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार कसं न्याय देईल आणि जे आम्ही संकल्प दिला जनतेला तो पूर्ण कसा करू याकडे आमचं लक्ष आहे। संजय राऊताकडे वगैरे आमचं लक्ष नाही आहे। माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल जे कोर्टाने निरीक्षण नोंदवले, खूप टीका होत आहे। माणिकराव कोकाटे यांना जर अपात्र ठरवलं असतं तर तिथे निवडणूक घ्यावी लागली असती, खर्च झाला असता, असं कोर्टाचं निरीक्षण आहे। लोक टीका होत आहे या गोष्टी। नाही, आता कोर्टाने काय त्या ठिकाणी जे काही टिप्पणी केली असेल त्यावरती मला सविस्तर वाचूनच बोलावं लागेल। बुलढाण्यामध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली, त्याच्या पंचक्रोशीमध्ये पाण्याची मोठी समस्या होती आणि काही दिवसांआधी राज्य सरकारनं त्या शेतकऱ्याला पुरस्कार देखील दिला होता। नाही, असं की आता तिथली काय परिस्थिती निर्माण झाली, प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी परिस्थिती निर्माण होते। कधी पाऊस असतो, कधी नसतो, कधी टंचाई असतं, कधी पूर्ण पाणी असतं। प्रत्येक वर्षी परिस्थिती बदलत असते त्या भागामध्ये। त्या ठिकाणची काय परिस्थिती झाली याचा नेमका मी त्या ठिकाणी अहवाल घेईल किंवा आढावा घेईल। त्या बाबतीत सरकारकडे विचार झाला पाहिजे आणि तो नक्की करू। पंजाब के अमृतसर में मंदिर के ऊपर ग्रेनेड अटैक हुआ है, कैसे देखते हैं? नहीं, ऐसी जो एक्टिविटी हुई है तो उसके लिए गंभीर स्वरूप से हमारी केंद्र सरकार, वहाँ की राज्य सरकार भी कड़े कदम उठाएगी और ऐसी ग्रेनेड से जो बॉम्ब हमला होता है या ग्रेनेड हमला होता है, इसके लिए पूरे देश में एक चिंता का वातावरण बनता है। तो मुझे लगता है सरकार पूरी तरह से जिन्होंने किया उनको ढूंढेगी और कार्रवाई करेगी। शरद पवारांनी किसने?
मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता PM घरकुल योजना म्हणजे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा झाली होती. हे सर्वांना आपल्याला माहिती आहे की 50,000 रुपयांची अनुदानित रक्कम वाढ सुद्धा केली आहे. पण या बाबतीत अजून एक मोठी बातमी म्हणजे तुम्हाला जर मोफतपणे वाळू म्हणजेच रेती पाहिजे असेल तर तुम्हाला हे प्रकारे काम करावं लागणार आहे. यासाठी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. GR सुद्धा आहे ते सुद्धा आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. आता प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आतापर्यंत घरकुलसाठी मिळणाऱ्या 1.20 लाख रुपयांच्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली होती. आता महाराष्ट्राला 20 लाख घरकुलचे उद्दिष्ट आहे. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 20 लाख घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, जे देशातील सर्वाधिक आहे. मागील 45 दिवसात 100% घरांना मंजुरी मिळाली असून 10.34 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे व उर्वरित 10 लाख लाभार्थ्यांनाही लवकरच निधी मिळणार आहे. हा संपूर्ण टप्पा एकाच वर्षात पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं आहे. तरी ते 50,000ची वाढ सुद्धा केली आहे. पण यासाठी आता मोफत वाळू तुम्हाला पाहिजे असेल घरकुल योजना संदर्भात जो शासन निर्णय आहे, जो GR आहे ते आपण पाहून घेऊया. तर आहे की चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी हे बांधकाम करावं, कारण आपल्याला सगळ्या प्रकारची मदत आम्ही करतो. रेती देखील त्या ठिकाणी 5 ब्रासपर्यंत मोफत देण्याचा निर्णय आपण यापूर्वी केलेला आहे. त्यामुळे ती रेती देखील जर कुठे अडचणी असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या COंना मी सांगतो की तात्काळ आमचे हे जे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभधारक आहेत यांना रेती मिळेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन करून प्राधान्याने त्यांना रेती देण्याचं काम आपण करावं. मी आज या निमित्त शासनामार्फत वाळू किंवा रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबत एक धोरण आहे. हे जे GR आहे 19 एप्रिल 2023 रोजी आली आहे. आता प्रस्तावना काय आहे, त्यानंतर इथे सविस्तर माहिती काय आहे ते पाहून घेऊया. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 मधील प्रकरण 5 मध्ये नाला, नदी व खडीपात्रते वाळू रेतीचे निर्गतीबाबत तरतुदी केल्या असून नियम 70 मधील लिलाव, विनियोग इत्यादी अटी व शर्ती या संदर्भात कार्यपद्धती शासनाकडून वेळोवेळी सूचनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात येईल अशी तरतूद केली आहे. तर आता वाळू संदर्भाची माहिती आहे आपण पाहून घेऊया. केंद्र राज्य शासनाचा मोठा प्रकल्पकर्ता वाळू उपलब्ध करून देणे. केंद्र राज्य शासनाचा मोठा प्रकल्पकर्ता वाळू उपलब्ध व्हावी म्हणून संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील सुयोग असं वाळू घाट राखून ठेवावं. संबंधित विभागाने मागणी केल्यास तो गट किंवा घाट त्या विभागास नियमानुसार उपलब्ध करून द्यावा. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी सक्षम प्राधिकारी यांना सादर केलेली यादी संबंधित तहसीलदार यांना तपासून तशी लेखी परवानगी दिल्यावर वाळू डेपोतून विनामूल्य वाळू उपलब्ध करून देण्यात येईल. वाहतुकीचा खर्च लाभार्थ्यास करावा लागेल. या संदर्भात खूप मोठी बातमी आहे, खूप मोठी माहिती आहे. कारण केंद्र राज्य शासनाचा एक मोठा प्रकल्पकरिता वाळू उपलब्ध तुम्हाला करून देणार आहे. यासाठी तुम्हाला परवानगी मिळवायची आहे व तुम्ही इथे संबंधित तहसीलदार यांना तपासून म्हणजे तुम्ही लेखी परवानगी दिल्यानंतर तुम्हाला विनामूल्य म्हणजे कोणतेही पैसे न भरता वाळू किंवा रेती मिळणार आहे. पण जे काही वाहतुकीचा खर्च आहे ते मात्र तुम्हाला स्वतःला करावं लागणार आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या जे मागास प्रवर्गाचे लाभार्थी असणार आहे त्यांना जर वाळू किंवा रेती पाहिजे असेल तर नक्कीच हे तुम्ही करू शकता. अर्ज करायचा आहे. तुम्हाला जर स्वतः सुद्धा करू शकता किंवा तुम्ही CSC सेंटरला जाऊन सुद्धा हे करू शकणार आहात. या संदर्भात मोठी बातमी आहे. आता घरकुल योजना आगामी अर्थसंकल्पात तरतूद करणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने पुढील अर्थसंकल्प अवश्य तरतूद करणार आहे. तसेच भूमिहीन लाभार्थ्यांसाठी अनुदान 50,000 रुपयावरून 1 लाख रुपये करण्यात आले आहे. शबरी आवास योजनेत 2.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. आता प्रधानमंत्री ग्रामीण विकास योजनेतील अनुदान 2.10 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात तयारी आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण केंद्र राज्य शासनाचा मोठा प्रकल्पाकरिता वाळू उपलब्ध तुम्हाला करून देणार आहे तुमच्या घराच्या बांधकामासाठी. प्लस इथे तुम्हाला वाळू फ्रीमध्ये देणार आहे. यासाठी अर्ज सुद्धा करावा लागणार आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला CSC सेंटरला जाऊन करावं लागणार आहे. स्वतः करायचं म्हटलं तर थोडी किचकट पद्धत आहे. तर इथे मात्र जो काही वाहतुकीचा खर्च आहे ते तुम्हाला स्वतःला करावं लागणार आहे. बाकी काही जे काही वाळू उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पूर्णपणे शासनाची असणार आहे, सरकारची असणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.